काल मी मार्केटमध्ये गेली आणि त्या मावशींकडे ही भाजी होती आणि त्या मावशींना विचारले ही भाजी कोणती आहे, तर ते बोलले की ही रताळ्याची भाजी आहे. आणि ही रताळ्याची भाजी मी अशी सर्च केली तर ही रताळ्याची भाजी नव्हती, कोणती तरी रानभाजी होती. हिचं जर नाव तुम्हाला माहीत असेल तर मला कमेंट करून नक्की सांगा. त्यानंतर कोवली कोवली अशी तोडून घेतली आणि त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये 2-3 वेळा धुवून घेतली, कट करून घेतली. कांदे 2 चिरून घेतले, लसूण घेतली आणि हिरवी मिरची, सुकी मिरची घेतली. आणि नंतर मग एक कढई ठेवली आणि त्याच्यामध्ये 2-3 चम्मच तेल टाकलं. त्याच्यामध्ये लसूण टाकली, कांदा, लसूण सगळं एकत्र टाकलं फोडणीला. आणि कांदा थोडासा परतला गेल्याच्या नंतर ही भाजी कापलेली ती टाकली. त्यानंतर कमीच मीठ टाकलेला चवीपुरता, पण खूप कमी टाकला होता कारण की भाजी अडकसते म्हणून. आणि हिला मिक्स करून घेतली. मिक्स केल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये चिमूटभर एकदम किंचित असा साखर टाकली. साखर टाकल्याने यांचा कलर चेंज होत नाही. आणि 2 मिनटं फास्ट गॅसवर हे सगळं ठेवायचं आहे. 2 मिनटं मी झाकून ठेवली आणि त्यानंतर मग 2 मिनिटांनी खोलून बघितली आणि खूप छान अशी बनली होती. खोबऱ्याचा किस टाकायचा होता, पण त्याच्यासाठी नारळ एवढा खराब निघाला, माझा मूडच खराब झाला. बोलली की हे नारळ आता मी ह्याच्यावर टाकेन, छान अशी मस्त भाजी खाईन, पण नारळाने एकदम हे दिलं. आणि छान अशी भाजी बनवली आणि तुम्हाला पण नक्की आवडेल अशी भाजी ही आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.